आंबेवाडी गाव आहे ना ते ह्याच्या पलीकडे ना, आपण हे पूर्ण पार करून असं साईडने आता इकडून जाणार आहे, असं संपूर्ण ह्या जंगलातून तिकडं. ह्या अशा काय पायऱ्या आहे मित्रांनो, या बाजूला पूर्ण खाली आहे इकडं. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललोय मित्रांनो अलंग मदन कुलंग EMK ज्याला म्हणतात असा हा थ्रिलिंग ट्रेक करायला. आता आपण पुण्यातून निघतोय, शिवाजीनगरला आपला पिकअप पॉईंट आहे आणि हा जो ट्रेक असणार आहे हा आपला 2 दिवस आणि 1 नाईटचा असणार. सो आपण तर शुक्रवारी रात्री निघतोय, पहाटे आपण बेस विलेजला पोहोचणार, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि या ट्रेकसाठी माझ्यासोबत असणार आहे पवन, जो इथं आवरतोय. थोडासा उशीर झाला, आता आम्हाला 8:30 वाजता आहे, निघूयात, जाऊ शिवाजीनगरला. मित्रांनो आता आपण निघालोय शिवाजीनगरहून पुढं. बरेचसे स्टॉप असणार आहेत पुढं, दापोडी वगैरे. तर बघूयात आता, मला वाटतं 11:30 वगैरे वाजते आपल्याला पुण्यातून बाहेर पडायला आणि मग 5 वाजतील बेस विलेज आंबेवाडीला पोहोचायला. पवन आहे एक्साइटेड खूप जास्त आहे, बघू आता कसं जातं. सवितांना आत्ता आपण मोशीच्या पुढं आलो आहे आणि सेम लास्ट टाइम सारखं जिथं पंपवर थांबलो आहे. आता आपण इथं लाईक फ्रेश वगैरे होऊन मला वाटतं डायरेक्ट बेस विलेजला आपण जाणार. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आत्ता आपण आंबेवाडी बेस विलेजमधून नाश्ता वगैरे करून ट्रेक चालू केला आहे आणि 6:15 झालेत आत्ता. पुढं आपल्या पूर्ण ग्रुप चालला आहे, भरपूर मोठा ग्रुप आहे सह्याद्रीकर कम्युनिटीचा आणि मला वाटतं अजून पण बाकीचे ग्रुप्स आलेत, त्याच्यामुळं गडावर गर्दी असणार आहे. या साईडला संपूर्ण अशी डोंगर रांग दिसते, पण आत्ता म्हणजे उजेड नाही त्याच्यामुळे एवढं काही क्लिअर नाही दिसणार. बघूयात, थोडं उजेड झाल्यावरच तुम्हाला दाखवतो. मित्रांनो ऑलमोस्ट 1 तास झाला आहे मी चालतोय. काय डोंगर आहे, मला वाटतं हे पार केल्यावरतीच जे कातळ कोळू शिरप आहे ते दिसेल आपल्याला. त्याच्यानंतर मग साईडने आपलं अलंग किंवा मदनचं हे ट्रेक चालू होईल. हा जो आहे तो त्याच्या अलीकडचा डोंगर जो लांबून दिसतो आंबेवाडी बेस विलेजच्या आपल्याला तिथून, आणि जागेवर चढ आहे त्याच्यामुळे भरपूर थकवा जाणवतो. ह्युमिडिटी खूप आहे, थंडी नाही आहे पण ह्युमिड असं जाणवतं चालल्यामुळं. तर मित्रांनो आता एका पॉईंटहून आपल्याला तिन्ही पण किल्ले स्पष्ट दिसत आहे. समोरचा अलंग मधला मदन आणि पलीकडे जो दिसतोय तो आहे कुलंग. आणि त्याला आता आपल्याला पूर्ण ह्या बाजूने असं ट्रॅव्हर्स करायचं आहे पूर्ण. आता हे थोडंसं झाडं वगैरे अजून येतं कारण आपण फेब्रुवारीमध्ये आलो. जर तुम्ही मार्च वगैरेमध्ये आले ते पूर्ण सुकून जाईल, इथं थोडी क्लिअर होऊन जाईल वाट. अजून गच पण आहे इथं. आणि मोस्टली हे ट्रेक ऑक्टोबर नंतर चालू होतात. पावसाळ्यात हे पूर्णपणे बंद असतं कारण पायऱ्या वगैरे भरपूर रिस्की आहेत.
वरती आणि परत आता इथं चढावा भाग चालू झाला आहे. हा चढ जिथं आला की फुल दम लागते आणि वजन पण आहे बॅगेत, कारण लास्ट टाईम भैरवगडला पाणीच कमी पडलं होतं. ह्यावेळेस पाणी आणलं आहे. सो बघूयात. आंबेवाडी गाव आहे ना ते ह्याच्या पलीकडे ना, आपण हे पूर्ण पार करून असं साईडने आता इकडून जाणार आहे, असं संपूर्ण ह्या जंगलातून तिकडं. आता हे असं म्हणतायत पहिले मला वाटतं मदन किल्ला करायचा, तिथं मला वाटतं बॅग वगैरे ठेवायचं असं काहीतरी आहे प्लॅन. परत अलंगला यायचं, परत अलंगून मदनला यायचं स्टेला. मलाही नियोजन नीट माहीत नाही, पण बघूयात आता. तर मित्रांनो आत्ता आपण या पॉईंटला येऊन पोहोचलो जिथं पिवबळ असं एक छोटं कातात कोरलेलं हे इथं जे आदिवासी देवता आहे आणि इथं मनुष्याचा बळी देताना आहे. आणि हे जे 3 ॲरो आहेत हे अलंग मदन कुलंगला म्हणजे गुप्त जाणारा मार्ग असं एक इथं आहे. आणि संपूर्ण इथं आपला ग्रुप बसलेला आहे. अजून पण मागं भरपूर जण आहेत. 7:30 झाले आता. बघू किती वेळ लागतो वर जायला. मी खाली पाहतो. तर मित्रांनो इथून आता या कातळ करू पायऱ्या चालू झाल्यात आणि जागेवर अशा वरती, त्याच्यामुळं सावकाश जावं लागेल धरून. ओके चल. आमचा लीडर तर नाही साक्षी. तर मित्रांनो आत्ता आपण ऑलमोस्ट आलो आहे आणि इथं पाहू शकता तुम्ही कातात कोरलेला पायऱ्या आहेत आणि समोर आपल्याला तो पूर्ण कडा जो आहे तो क्लाइंब करायचा आहे. हे पाहू शकता अशा पायऱ्या आहेत. इथं काय रोप वगैरे नाही आहे, एकदम साईडला राईट साईडने चालावं लागतं झुकून, काही तुटल्यात. ओके इथून थोडी क्लाइम्बिंग आहे आणि आता इथं आपण ब्रेक घेऊ लिंबू पाण्याचा. तर मित्रांनो आत्ता प्लॅनमध्ये जरा चेंज झाला आहे. आता आपण इकडून जर मागापर्यंत अलंगला जातो वरती, आणि आता आपण पहिले जाणार आहे मदनला, आणि इकडं अलंगवरती खूप सारी गर्दी आहे. सो इथं जी वरती गुफा आहे याच्यामध्ये आपण बॅग वर ठेवले, काही थोडंसं सामान घेतलं आहे. आम्ही एक चौघांचा आमचा ग्रुप झाला आहे. सो कॉमन मी पवन आणि त्यासोबत घेतलं आहे. तर आपण जाऊ मदनकडं. ती बाटली आहे ना बघ बसते का? बॅग नाही बसणार सगळं. बॅग जास्त जडून जाते. दुसरं ड्रोनचं वजन एवढं सगळं. हां दाब द्यावा लागतंय पायावर एका हाताच ठिकाणी हे करण्यामध्ये. विषय खोले भारी मागा असा व्ह्यू. मित्रांनो ह्या ठिकाणी बरेचसे असे दगड आहेत ना, मदनगडाला जाताना बंद पडलेत वाटेच्या. काही काळी हे दगड जे आहेत हे मे बी अलंग किल्ल्याहूनच पडले असावेत. इंग्रजांनी दुरुस्त केलेले नाही. आता मला असं म्हणजे आमचे जो ट्रेक लीडर आहे त्यांच्याकडून कळालं की आपला जो स्टे आहे तो अलंगवर असणार आहे. म्हणून आपण पहिले मदन पाहणार आणि मग परत अलंगला येऊया. पाहू शकता मित्रांनो हा मदन किल्ल्याचा व्ह्यू, आणि आपल्याला त्या बाजूने तिकडं पायऱ्या तिकडून जायचं आहे असं पूर्ण खालून त्या बाजूनी. पण मजा येते. आज भैरवगडला खूप थकल्यासारखं झालं. तर आज मध्ये लिंबू पाणी पण घेतलं, एनर्जॉल पण घेतलं, पाणी पण आहे, आपलं गोड पण खातोय, त्याच्यामुळं ओके सध्या तरी. पुढं बघू कसं होतंय.
या ठिकाणी पण काही असं छोटे छोटे जागा आहे जे तुम्ही तर झोपू शकता आरामात जर सिंगल आले कधी तर सोलो, कारण लोकांनी शेकोटे केल्यात म्हणजे इथं राहत असावेत. तर मित्रांनो आत्ता इथून आहेत मदनच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि समोर जर तुम्ही पाहिलात आपल्याला अलंग दिसतंय, तिथं आपण नंतर जाणार आहे आणि पूर्ण त्या बाजूने असं आपण आलं आहे चालत. तर जाऊयात आता वरती इथून असं थोडंसं जायचं, थोडं रॉक पॅच आणि पुढं कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. ह्या अशा काय पायऱ्या आहे मित्रांनो, या बाजूला पूर्ण खाली आहे, इकडं जायचं वर. हा इथून इथून मित्रांनो असं थोडा इथं रोपचा पॅच आहे, याला आपलं कॅराबिना वगैरे लावलंय, रोप लावं लागते इथं म्हणजे रोप आहे पण कॅराबिना लावलंय. जाऊ असं काही आहे खाली. इथं आता आपला मदनगडाचा क्लाइम्बिंगचा पॅच चालू होणार आहे. असा काही हा पॅच आहे, 2005 एक 30-40 फुटाचा असेल. चला चढू, कसं होतंय बघू. खड़े हो जाओ ना, ऊपर 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 खड़े हो जाओ. हाईट आहे सगळं. कॅमेरा पाठवला फोटो काढले पहिलं कोणी त्याच्या गळ्यात कॅमेरा मकरलाच पाठवा. सफेद तुझी रामा इकडून येऊ ना. जा इकडून. हिरवी रो हिरवी हरा. वाईट धरायचीच नाही ना. वाईट काहीच नाही, वाईट तुला अँकर करते ती. ओके ओके. ही आहे का? लावू नको रे, आपण चालू होतो. चालेल. थांबा दादा. थांब एक मिनिट रॅपल आहे.
हा ती येते खाली आता. आता कुठे देऊ पाय आता सरळ ये ब्रो. सरळ येऊ का You know the rappelling technique, okay? असा खाली दाब त्याला. संख्या याला पकडते. One step down. सर याला जाऊ द्या त्या साईडला. सर एक मिनिट. यस मला पकड आहे पूर्ण. काही विषय नाही. मला पकड. सक्सेसफुली मित्रांनो क्लाइम्बिंग झाली आहे. मदनची भरपूर ताकद लागते. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. थोडे गुडघे पण घासले 2-3 ठिकाणी, पण ठीक आहे, मजा आली. कसं वाटलं बाबा? एक नंबर पाहुणे नंबर मजा आली. तर मित्रांनो आता आपण मदनगडाच्या एकदम साईडनी चाललो. इकडून तुम्ही पाहू शकता अशी वाट आहे. आणि इकडून जर पाहिलं ह्या बाजूला तर आपल्याला पूर्ण अलंग किल्ला दिसतोय. तिथं आपला आजचा स्टे असणार आहे. सो बघूयात. भरपूर मोठं पठार आहे अलंगचं. आणि इथं पण अजून मला वाटतं पायऱ्या वगैरे आहेत. दम लागला आहे त्या क्लाइम्बिंगनी ॲक्च्युली. मित्रांनो इथून पाहू शकता संपूर्ण आपली सह्याद्रीची रांग दिसते समोर. कळसुबाई, अलंगगड आणि इकडं मला वाटतं हे भंडारदराचं इकडं आहे पूर्ण जलाशय. आणि संपूर्ण असं आपली सह्याद्रीची रांग, कातळकडे दिसत आहेत. खूप भारी वाटते. भरपूर ठिकाणी मित्रांनो कातळ कोरीव पायऱ्या अजूनही तशाच आहेत. पण जर इथं पाहिलं तर काही तुटलेल्या वगैरे पण आहेत. पण मोस्टली क्लाइम्बिंगच्या पार्टनंतर पायऱ्या आहेत अशा. तर मित्रांनो आत्ता आपण आलो आहे मदनगडाच्या पहिल्या द्वाराजवळ. आणि या साईडला आपण एक पाहू शकतो अशी एक छोटी गुफा आहे. मे बी हिमालयांसाठी बसायला केली असेल. आणि या बाजूला जर पाहिलं इकडं तर पूर्ण तुम्हाला अलंग किल्ल्याचा असा व्ह्यू दिसतो आहे. तर मित्रांनो वरती आल्यावरती आपल्याला या ठिकाणी काही अवशेष दिसत आहेत. आणि या बाजूला 2 कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. त्याच्यात पाणी कमी आहे. बराचसा कचरा पडला याच्यात. आणि ही बाजू तर अजूनच घाण आहे. बापरे. इथलं पाणी घ्यायचं का पवन? फ्रेश वाटतंय. हां हे नाही इकडचं. हां पाणी टाक. बघ बरं क्लास मी पिऊ का? तर मित्रांनो या ठिकाणी भरपूर अशी मोठी गुफा आहे. मला वाटतं इथंच आपला नाईट स्टे होणार होता आधी, पण जो आता अलंगला होणार आहे. पण भरपूर एक 20-30 माणसं बसू शकतात. इथं एवढी मोठी एक गुफा आहे. मित्रांनो इकडे मदनगडाचा टॉप आणि या साईडला संपूर्ण अशी इकडं दरी आहे पाहू शकता.
मित्रांनो आता आपण मदन किल्ल्याहून खाली चाललो आहे परत. मला वाटतं 12-12:30 वाजले. भरपूर इथं वेळ गेला. मला वाटलं लवकर होईल पण भरपूर वेळ गेला. आणि मदन किल्ला जो आहे ना हा खूप उंच आहे अलंगपेक्षा. खूप म्हणजे तुम्ही पाहू शकता हा किती खाली दिसतोय. आणि सध्या आपण मदनवर आहोत. सक्सेसफुली मित्रांनो मदनची रॅपलिंग झाली आपली. थोडंसं मी परत खाली सटकलं जसं भैरवगडला झालं होतं. माझं पूर्ण वेट मागं गेलं आणि आता परत आपण ह्या पॅचवर आलो आहे. इथून दोरी आणि इथून पूर्ण खाली शिंदरी आहे. तर इथून जाऊ. आपल्याला हे बांधलेलं आहे कॅरेबिन आणि ते, सो काही विषय नाही. मदन उतरतोय. येस येस ओके. आम्हाला उतरव. आ जाओ. asking for 10 to मित्रांनो आता आपण आलोय अलंगच्या गुफामध्ये आणि इथं आता जेवण करणार आहे. आपल्याला आहे मला वाटतं कढी आणि भात आणि आपल्याला ताईंनी जेवण बनवलेलं आहे. जेवण तुम्ही बनवलंय ना काही नाही. हा त्या दोघांनी पण जेवण बनवलंय. नाही अजून बघूया टेस्ट करून कसं जेवण झालंय. तर मित्रांनो मस्त आता जेवण वगैरे झालंय आणि आता आपण करणार आहे अलंगची क्लाइम्बिंग. पहिले हा थोडासा इथं पॅच आहे, मग वर पायऱ्या आणि मग परत रॉक पॅचने आपल्याला क्लाइम्बिंग करायची आहे. तर इथं काय मी गोप्रो लावणार नाही, डायरेक्ट वरती जो मोठा पॅच आहे तिथं तुम्हाला दाखवेल. बंद कर आता ब्लॅक नको लगेच रेडी करू 1 मिनिट.
आलो आहे आता आपण आदांची क्लाइंब करून. मी ॲक्च्युली क्लाइंब नाही केली, मी डायरेक्ट ते झुमरिंगचं जे असतं त्यांचं पुली केलं होतं त्यांनीच मला ओढलं. पण त्याच्यात पण खूप ताकद लागली, हात पूर्ण हे झालेत, दुखत आहेत, चिलून गेलेत दोन्ही पण. खाली लोक 3 जण ओढत होते आणि वरती पुलीच होती. सो आणि आता समोर असा काही पॅच आहे, टाय रोप आणि पूर्ण आता हे रॉक कट स्टेप्स. जाऊ हळूहळू. स्टेप्समध्ये हे असे आहे ना खोबणे आहेत, सो याच्यात आपण धरून जाऊ शकतो. हे पाहू शकते इथं थोडंसं मला रॅपलिंग शूज चटलं होतं. ॲडव्हेंचर आहे पण इथं माझी खरंच आत्ता फाटली होती याच्या वेळेस. आता जागेवर पायऱ्या त्या. हां पाहिलंच नाही मी, ते चेक करायचं ना. इथे चेंज होतं मित्रांनो, मी पाहिलंच नाही, डायरेक्ट पुढे गेलो, लटकलं होतं मागं. तर मित्रांनो या ठिकाणी वरती आल्यावर आपल्याला काही वाड्याचे अवशेष बघायला मिळतात. हा चौथरा असेल या वाड्याचा आणि भरपूर मोठा असा अलंग किल्ला आहे. त्या बाजूला सुद्धा अलंग किल्ल्याचाच भाग आहे आणि प्लस इकडं पण जो आपण मदनहून पाहिला. सो बघूयात आता कुठली बाजू पहिली पाहिजे आणि बघूयात. मला वाटतं आत्ता 4:45 झालेत, 6-6:30 सनसेट होईल. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 2 कातळकोरीव टाक्या बघायला मिळतात आणि इकडं मला वाटतं हे छोटं महादेवांचं मंदिर आहे. येस, तर मित्रांनो इथं आहे महादेवांचं छोटंसं असं हे मंदिर. तर मित्रांनो या ठिकाणी पण एक कातळात कोरलेलं पाण्याचं टाकं आहे, त्याचं पाणी आपण पिऊ शकतो. तर मित्रांनो आम्ही आत्ता टेंट लावायसाठी जागा फिक्स केली, बॅगा ठेवल्यात आणि ही बाजू आता अलंगची एक्सप्लोर करायला चाललो आहे. इकडं काही गुफा आहेत आणि वरती आपल्याला राजवाड्याचे अवशेष बघायला मिळतात, तर आपण ते पाहू आणि बघूयात. मग तर मदन जो आहे मित्रांनो आपण जो सकाळी केला त्याची उंची जी आहे ना ती भरपूर तो उंच आहे अलंगपेक्षा. आणि त्याच्यानंतर मला वाटतं कुलंग आहे त्याच बाजूला तिकडं दिसतो तो. आणि आता आपण जाऊ इकडं वरती बघूयात. तर मित्रांनो या ठिकाणी आहे भरपूर अशी मोठी गुफा आणि आमचा म्हणजे काही ग्रुप आहेत ते इथं टेंट वगैरे लावणार आहे, ते स्वयंपाक वगैरे त्यांचा होणार आहे. भरपूर मोठी टेंट आहे, आतमध्ये पण काही खोल्या वगैरे आहेत. आता टेंट आहेत म्हणून मी काही आत जात नाही, पण भरपूर मोठी आहे, 50 लोक आरामात हात फिटू शकतात. तर आपण जाऊ पुढं. तर मित्रांनो राजवाड्याकडे पण जायला अशा या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत ज्या वर जातात आणि वरतूनच उडून बघू आता काय, कारण पठार हे खूप मोठं आहे, आपण पूर्ण फिरू नाही शकणार. आता ऑलमोस्ट 5:15 झालेत. त्या साईडला पण जायचं होतं पण ड्रोननीच बघू, काही असलं तर मग जाऊ, नाही तर मग ड्रोनच फ्लाय करू आपण. तर मित्रांनो या ठिकाणी थोडं टेकडीवरती आल्यावरती आपल्याला बरेचसे हे वाड्यांचे अवशेष बघायला मिळतात. भरपूर आहे, या साईडला वरपर्यंत आहे, ह्या साईडला सुद्धा आहे. ह्या साईडला आपण तो चौथरा आहे तो अजूनही नीट एकदम सुस्थितीमध्ये बघू शकतो. हो भरपूर आहे, भरपूर वास्तू आहेत मित्रांनो अलंगगडावरती ॲज कम्पेअर्ड टू मदन. कुलंगवर पण असतील काही बांधकाम जे आहे ते वीट बांधकाम पण दिसते आपल्याला इथं, विटांचं म्हणजे या साईडला. आणि समोर जर पाहिलं तर पूर्ण इंटॅक्ट असा हा चौथरा दिसतोय. सो अलंग मदंग आणि कुलंगचा इतिहास जो आहे तो एवढा काही अवेलेबल नाही आहे, पण असंच म्हणतात की हे कळसुबाई जी डोंगर रांग आहे त्याच्या म्हणजे त्या डोंगर रांगेमध्ये येतं, त्याच्यामुळे मे बी हे वॉच टॉवर म्हणूनच यूज केलं जात असावं. पण आपण जर इथं वास्तू वगैरे पाहिल्या तर भरपूर इथं राबता असणारे भरपूर पाण्याचे टाके आहेत. त्याच्यामुळं या साईडला एक वास्तू आहे ती पण आपण जाऊन पाहू.
हे बी थोडंसं मंदिरासारखं दिसतंय. याच्यात पूर्ण गवत आलेलं आहे. एक असं म्हणतात की अलंगची उंची जी आहे ती ऑलमोस्ट लाईक 4851 फूट अशी आहे. त्याच्यापेक्षा उंच मदन आहे आणि मग कुलंग आहे. पण कुलंग आणि मदनची उंची जी आहे ती ऑलमोस्ट सिमिलर वाटते. अलंग लहान वाटतो, बट खूप 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 वास्तू आहेत. म्हणजे इथे एक वरती शिलालेख पण आहे, तो माहीत नाही, मे बी त्या बाजूला असेल. शिलालेखवरती जो या किल्ल्याचा किल्लेदार होता मानसिंग बडोरिया, त्याचं नाव पण लिहिलेलं आहे. तसाच एवढाच इतिहास आहे. बाकीचं वॉच टॉवर म्हणून असं याला म्हणलं जातं. वा, या ठिकाणी मित्रांनो भरपूर अशा कातळकोरू पाण्याच्या टाक्या बघायला मिळतात. आणि ह्या लाईक याच्यामध्ये फिल्टरेशन टेक्निक यूज केला असणार आहे. हाईटमधून पाणी असं डोंगरावरून पाझरतं आणि मग ते फिल्टर होत होत या बाजूला येतं. भरपूर मोठ्या अशा पाण्याच्या टाक्या आहेत. तर मित्रांनो समोर जो दिसतोय तो आहे राजवाडा. त्याच्या मागची आणि दोन्ही बाजूच्या भिंत एकदम इंटॅक्ट आहेत, पण जर आपण समोरून पाहिलं तर ते पडक्या अवस्थेत आहे. जाऊन बघूयात. इथपर्यंत यायला पूर्ण दमछाक झाली, कारण खूप वरती आहे. जिथून आपण बॅग ठेवल्या तिथून भरपूर चालावं लागते. तर बघू शकता मित्रांनो, ह्या बाजूला पण वाटतं हा जो राजवाडा आहे हा पूर्ण इतका मोठा असणार आहे. इथून असं पूर्ण ह्या बाजूचं पडलं आहे. सध्या एवढंच इंटॅक्ट आहे, मागची भिंत आणि ह्या दोन भिंती. खालचा जर आपण हे जर बेस पाहिला फाउंडेशनचं, ते पण अजून नीट तसंच आहे. 1818 मित्रांनो जसे बाकीचे किल्ले इंग्रजांच्या हातात गेले, तसंच हे किल्ले पण त्यांनी ह्याच्या ज्या पायऱ्या वगैरे होता आपण जे पाहतो सगळ्या त्यांनी सुरुंग लावून फोडल्या, जेणेकरून मराठी परत आक्रमण नाही करू शकणार या किल्ल्यांवरती, किंवा म्हणजे त्यांचं वर्चस्व नाही दाखवू शकणार, म्हणून त्यांनी सर्व पायऱ्या ज्या होत्या त्या सुरुंग लावून फोडल्या. तर असं काही हा आहे राजवाडा त्याच्या एक्झॅक्ट समोरच्या बाजूला. आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण त्या शेवळ आलेलं आहे. पण हे पण मे बी फिल्टरेशन टेक्निकनीच हे केलं असेल. पाहू शकते संपूर्ण असं याच्यावरती फुलासारखं आले आणि हे असं टाक्या. दगड तर इतके मोठे आहेत मित्रांनो, याची जी म्हणजे वॉल म्हणू शकतो आपण. किती मोठा दगड आहे तो, एक यासाठी वापरलेला. तर मित्रांनो या साईडचा आमचा पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झाला आहे. आणि इकडे जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण सनसेट होतं आहे. तिन्ही किल्ले मस्त आपल्याला दिसत आहेत. टेंट लागले, आपला टेंट अजूनही आपल्याला लावायचा आहे. सो आता आपण टेंट लावू का असं ठरलं होतं की टेंट लावताना तर टाईम लॅप्स घेऊ, म्हणजे सनसेट होईल तिकडून. पण ते काय नाही झालं, कारण आपल्या तिकडंच वेळ गेला. ठीक आहे, आपण तरी टाईम लॅप्स घ्यायचा प्रयत्न करू आणि बघू मग नेक्स्ट प्रोग्राम काय आहे आपला आजचा संध्याकाळचा. मित्रांनो आता आपण पूर्ण
किल्ला फिरून आले, पूर्ण नाही, जे जो झेंडा होता टॉपला तिकडे नाही गेलो आपण, जो राजवाडा वगैरे आहे, पाण्याच्या टाक्या त्या पाहून आलो. आणि आता इथं आपण ला गरमागरम सूप वाढलं चला सूप प्यायला, सूप वाले भेटणार आहे, गरमागरम सूप भेटणार आहे ताईकडून. धन्यवाद. चांगला झाला म्हणले पोरं. चलो सह्याद्रीकर. हे आहे सूप. घ्यायचं तुझं सूप घेताना छान आहे, छान आहे. चांगलं झाले. तर मित्रांनो इथं चाललं आमचं टेंट लावायचं सेटअप. बिल धरली, टॉर्च, कॅमेरा आणि सगळे पवन, अक्षय आणि सत्यम हे लावतायत टेंट. पिवळा आणि निळा असा आपला टेंट आहे. सनराईज इकडून होणार आहे म्हणून आम्ही हे लोकेशन चूज केलं आहे. आमच्या पुढे एक ऑलरेडी टेंट आहे, बघू काय होतं. तर मित्रांनो आमचा फायनली टेंट सेटअप झाला आहे एकदम कमी वेळात. 10 मिनटात आपण टेंट सेटअप केला आहे. थोडंसं आता इथं साईडला वगैरे दगडं बिगडं लावलेत कारण ते हलतं आहे. एक काडी आम्हाला कमी आली आहे पण केलं आहे सगळ्यांनी. हां असं काही असणार आहे. 4 जण एका टेंटमध्ये दाबून चोपून झोपू. तर मित्रांनो आता आपलं जेवण रेडी झालं. इथं मसाले भात आणि कढी लोणच्या सकट कढी आहे. आता जेवण करू मस्त. 7:30 वाजले. मस्त पैकी आता जेवण भेटलंय मित्रांनो. सगळे बसले, पापड धरायला कारण गार हवा सुटलेली आहे. तर मस्त पैकी ताव मारूयात कढी मसाले भातावरती. तर मित्रांनो हे पाहू शकता आमचा टेंट पूर्ण पुढच्या बाजूला गेलाय उखडून. नीट तर लावलं होतं माहीत नाही पण काय झालं. आता रात्री नाही असं, बघू काय करायचं. बाकीचे मेंबर येऊ दे जरा. हा मला दिसते. तर मित्रांनो आता मस्त की आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि वेळ झाली झोपायची. 8:30 वाजलेत. सकाळी आपल्याला मला वाटतं 5 किंवा 6ला म्हणजे आवरायचे आणि निघायचे. सनराईज वगैरे थोडं बघू कसा बघायला मिळतो आहे. आणि भेटूयात उद्या कुलंगच्या ट्रेकमध्ये. गुड नाईट सर्वांना.